नमस्कार मित्रांनो, स्वयंभू प्रोडक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण आमच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला ज्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण विचारणा केली होती की कवी कलश यांच्याविषयी माहिती सांगाल तर बरं होईल, तर तेच आम्ही ओळखून यावेळेस या व्हिडिओमध्ये आम्ही कवी कलश यांच्याबाबत माहिती गोळा घेऊन ही आता माहिती आपणासमोर व्हिडिओच्या द्वारे घेऊन आलो आहोत. चला तर मित्रांनो, कवी कलश कसे होते आणि संभाजी महाराज यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध कसे आले याबाबत आपण पाहणार आहोत. मराठी नाटककारांना कवी कलश नामक इतके सुंदर कुपात्र सापडल्यावर त्यांनी त्याभोवती त्यांच्या कल्पनांचे वारूळ उभारले. कवी कलश म्हणजे कवजी महापातळीयंत्री प्रत्यक्षात कवी कलशांची मित्रनिष्ठा म्हणजे काय याचा नवा धडा घालूनच दिला. अहो, मराठ्यांना कावेबाज शत्रूंचे अंतरंग कधी ओळखताच आले नाही. दिलदार दोस्तांची यारी दोस्ती कधी जोखताच आली नाही. आणि म्हणूनच आज मी तिला कवी कलशा इतका मराठी इतिहासात कुणी दृष्ट आणि कपटी आणि बदनाम खलनायक दुसरा नाही असं लोकांना वाटतं. अहो, लेखणी ही कधीच कोणाची बटीक नसते. कोणाच्या धाक दपटशहाने लिहिलेल्या दरबारी ऐतिहासिक दीर्घकाळ टिकून राहत नाही. कवी कलशांच्या बाबतीत सुद्धा असेच झाले आहे. त्यात मराठी नाटककारांनी इतके सुंदर कुपात्र सापडल्यावर त्यांच्या भोवती एकापेक्षा एक नाट्यप्रसंग विचारले आणि त्याच्यावर चित्तारले गेले. कलश म्हणजे कवजी महाकारस्थानी महापाताळ यंत्रे उलट्या काळजाचा व्यसनांचे वारूळ म्हणजेच कवी कलश, ज्याने शिवरायांच्या संभाजी नावाच्या कोवळ्या राजकुमाराला मद्यपी बनवले आणि सरते शेवटी संभाजीसह मराठ्यांचे राज्य बुडवायचे पापकर्म केले. असा इतिहास कवी कलशाच्या बाबतीत काही नाटककारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या अव्वल नाटककारांना कलशाबाबतचा द्वेष एवढ्या पराकोटीला गेला की त्यांनी औरंगजेबाच्या काळजाचे काही कप्पे उजळले तशाच पद्धतीने त्यांना वाटलं. परंतु कवी कलश म्हणजे ठार काळा नराधम. त्यामुळे जेव्हा विष्णुपंत औंधकरांच्या बेबंदशाहीमध्ये संभाजीराजांना औरंगजेबासमोर शेवटी साखळदंडात उभे केले होते, त्यावेळेस खुद्द औरंगजेबालाही कलशाच्या दुष्टीपणाचा एवढा राग आला की शंभू राजांबद्दल दया वाटते. भर दरबारात औंधकराचा औरंगजेब म्हणतो, ऐसे बाहरी शख्स का नमक खा कर दो, बदमाश कब्जी ने इनको ही जहन्नम में मिला दिया. तोबा ऐसे शैतान के दोस्ती से बादशाह को बरकत नहीं आएगी, लेकिन धोखा जरूर मिल जाएगा. इसी वक्त बदमाश को काट डालो. राजसन्यासकार राम गणेश गडकरींच्या तर कलशाचा परिचय करून देताना आपल्या प्रवेशाच्या आरंभीच कलशांचा रेड्याच्या ओली कातडीवर बसवले आहे. तो दांभिक कवी कलश जारण मारण क्रियेशच बसलेला आहे. अनेक इतिहासकारांनी तर कवी कलशांचा कलशाभिषेकाच बसवले आहे. त्या कलशाभिषेकाचा अर्थ काय तर त्यांनी शिवाजी राजांचा अपघाती मृत्यू घडून यावा आणि शंभू राजांना शिवाजी राजांची गादी प्राप्त व्हावी ही कल्पनाच कवी कलशांना नव्हे तर संभाजी राजांना सुद्धा हीन पातळीवर घेऊन जाणारी आहे. असा भयंकर कलशाभिषेक शंभू राजांनी केल्याचा इतिहासात कुठेही पुरावा नाही. उलट छत्रपती शंभू राजांनी काळाच्या तोंडी आपली मुंडी दिली, परंतु खानदेश वगळता सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचा एकही किल्ला पडू दिला नाही व आपल्या आरमारातील एकही जहाज बुडू दिले नाही. उलट आरमार वाढवले. आणि कवी कलशांनी तर शंभूराजांच्या दुर्दैवी हत्येपूर्वी आपल्या गरम रक्ताच्या नैवेद्य त्यांच्या पावलावर वाहिला व मित्रनिष्ठा म्हणजे काय याचा नवा धडा घालून दिला. कळीचा प्रश्न उडतो तो हाच की कोण होते हे कवी कलश. भोसले कुळाचे प्रयाग येथील पौराहित्य करणारी जी ब्राह्मण कुटुंबे होती त्याच कुळातील एक कनोजी ब्राह्मणाचा मुलगा म्हणजे कवी कलश. जेव्हा थोरले राजे आग्रा येथे औरंगजेबाच्या बंदिवासात होते तेव्हा उत्तरेतील आपल्या स्नेहींना महाराजांनी आग्र्यास आपल्या मदतीस पाचारण केले होते.
तेव्हाच कवी कलश प्रथम शंभूराजांच्या सहवासात आले। ते साधारण 8-9 वर्षांनी शंभूराजांपेक्षा मोठे होते। औरंगजेबाचा इतिहासकार काफी खान याने कवी कलश असा त्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला आहे। आग्र्याच्या सुटकेनंतरच कलश महाराष्ट्रात राजगडला आले असे काफी खानही म्हणतो। 1682 मध्ये संभाजीराजांनी अंबरचा नरेश राजा रामसिंग याला सर्व हिंदूंनी औरंगजेबाच्या विरोधात एक होऊन उभे टाकावे असे महत्वाचे पत्र लिहिले आहे। त्यातही उपलब्धमध्ये पत्रात कवी कलश यांचा उल्लेख आहे। आता संभाजीराजांनी कवी कलशांना छंदोमगामात्य व कुलेक्तार असे 2 किताब दिले होते। त्यांचा समावेश आपल्या अष्टप्रधानांमध्ये केलेला आहे। तसेच पोर्तुगालच्या सुद्धा 1684 मधील 2 पत्रांमध्ये संभाजीराजांचा सर्वोच्च प्रधान असा कवी कलशांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। यावरूनच कवी कलश हे संभाजीराजा अत्यंत निकटतम मित्र होते त्याबद्दल शंकाच नाही। संभाजीराजांनी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला, तसेच नखशिख, सातक शतक, नायिका भेद हे 3 ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले। या ग्रंथ रचनेच्या वेळी संभाजीराजांना कवी कलशांच्या सहवासाचा नक्कीच फायदा झाला आहे। या निमित्ताने एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की संभाजीराजांचे आजोबा शहाजीराजे हेही मोठे संस्कृत पंडित होते। कवी कलशांच्या कललाव्या या कलिपुरुष ठरवायची सुरुवात केव्हापासून झाली ते पाहणे फार महत्त्वाचे ठरेल। बाळाजी चिटणीसांना शंभूराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारले। त्यानंतर सुमारे 122 वर्षांनी मल्हारराव रामराव चिटणीसांनी आपली बखर लिहिली। त्या बखरीमध्ये आपल्या पूर्वजाला हत्तीच्या पायी तुडवायचा सल्ला देणारा काळा पुरुष म्हणून त्यांनी कलशांचा जबाबदार ठरले। प्रथम मल्हारराव रामरावानेच कलशांना रेड्याच्या ओल्या कातड्यावर बसवले। त्यानंतरच त्याचाच आधार घेऊन शब्दप्रभू गडकऱ्यांनी त्यावर अख्ख्या नाट्यप्रवेश लिहिला। कवी कलशांच्या कुबुद्धीचा तथाकथित ऐतिहासिक पुरावा म्हणजे जेथे शकावलीमध्ये नोंद कलशाच्या बोली मागुती कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन जीवे मारिले। या निमित्त कारभारी पक्षाचे राजकारणही महत्वाचे आहे। शिवरायांच्या अचानक मृत्यूनंतर कारभारांनी बंड करून राजारामास गादी द्यायचे नक्की केले। हिंदू धर्माप्रमाणे आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार संभाजीराजांच्या हस्तेच व्हायला हवे होते, पण रायगडापासून पन्हाळगड घोड्यावरून 1.5 तासाच्या अंतरावर असताना शंभूराजांना अंत्यसंस्कारच बोलाविले गेले नाही। उलट अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत त्यांना कैद करावयास पन्हाळगडाकडे गेले। अण्णाजी दत्तो व मोरो दत्ताजी यांच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक पुरावे आजही पोर्तुगीज दप्तरात आढळून येतात। शंभूराजांनी बंड करणाऱ्या अष्टप्रधानांना माफ करून पुन्हा त्याच पदावर बसवले, परंतु त्याच कारभारी पक्षांनी त्यांना विष घालून ठार करण्याचा अनेकदा प्रयत्न केला। हिरोजी फर्जंद शंभूराजांचे नात्याने चुलते, ते तर खजिनाच घेऊन पळून गेले होते। सावत्र माता सोयराबाई रुष्ट अशा वेळी रायगडावर संभाजी महाराजांच्या मदतीस व मानसिक आधारास सेनापती हंबीराव मोहिते, धर्मपत्नी येसूबाई आणि कवी कलश यांच्याशिवाय अन्य कुणी नव्हते। अनेक वेळा माफी करूनही गद्दारी करणाऱ्या काही कारभाऱ्यांना ठार मारण्याचा कठोर निर्णय संभाजीराजांना घ्यावा लागला होता। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीच त्यांनी विश्वासाचे मनुष्य म्हणून कवी कलश यांची निवड केली होती। कवी कलश हे स्वकर्तृत्वाने उंच पदाला पोहोचले होते। एक दूरदेशीचा ब्राह्मण एवढ्या ज्येष्ठ पदात जाऊन पोहोचावयाचे वैषम्य ऐतिहासिकांना वाटणे साहजिकच होते। कवी कलश हे कर्तृत्वाने कनिष्ठ व पराक्रमाचे लेचेपेचे होते का, असा खरा प्रश्न उभा राहतो। उलट इतिहासात कवी कलशांच्या कर्तृत्वाचे अनेक पुरावे आढळून येतात। नोव्हेंबर 1683च्या एका इंग्रजी पत्रात कवी कलश दुर्गादासाबरोबर औरंगजेब पुत्र अकबराकडे वाटाघाटीस गेल्याचे दिसून येते।
अहो एवढेच नव्हे तर जानेवारी 1685 मध्ये शहाबुद्दीन खान रायगडावर घाला घालण्यासाठी मोठ्या जोशाने बोरघाट उतरून खाली आला होता, तेव्हा माणगाव तालुक्यातील गांगोलीच्या परिसरात याच कवी कलशांनी आपल्या शेंडीची गाठ बांधून मराठ्यांच्या रायगड नामक पवित्र राजधानीचे संरक्षण करण्याचे हातामध्ये तलवार घेतली होती. एवढेच नव्हे तर शहाबुद्दीनला रेटून पुन्हा घाटावर पळवल्याची नोंद सुद्धा शकावलीत आहे. याच घसघशीत पुराव्याचा आधार घेतल्यानंतर या कादंबरीमध्ये असं कळतं की कलशांच्या मुखी औरंगजेबासाठी सांगावा दिला आहे. जाऊन सांग तुझ्या बेवफूक पाचशहाला म्हणावे, माझा शंभू राजा जोवर रायगडावर आहे तोवर तू स्वतः एकदा आमच्या राजधानीवर चालून येऊन पुन्हा जिवंत वापस जाऊन दाखवा. जेव्हा संभाजीराजांनी औरंगजेबाविरुद्ध कुतुबशाही, आदिलशाही, मराठीशाहीचा दक्षिण संघ बांधला होता, तेव्हा कवी कलश आपल्या तुकडीचे नेतृत्व करत पन्हाळ्याहून विजापूरकरांच्या मदतीसाठी धावून गेले होते. एकूणच काय तर कलशांनी लेखणीबरोबर आपल्या तलवारीतही सोन्याचे मूल आणले होते. कवी कलश हे तंत्रविद्येचे वाकबगार होते, यात शंकाच नाही. त्यामुळेच तांत्रिक विद्येचा द्वेष वा विरोध म्हणजेच कवी कलशांचाही द्वेष आणि निषेध असे दुर्दैव कविराजांच्या प्रतिमेला प्राप्त झाले. परंतु त्या काळात तांत्रिक विद्येचा प्रभाव महाराष्ट्रात होता हे विसरून चालणार नाही. खुद्द छत्रपती शिवरायांना गावगा भट्टांकडून राज्याभिषेक करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपला तांत्रिक राज्याभिषेक करून घेतला होता हे विसरून चालणार नाही. त्याचे पौराहित्य स्वामी निश्चलगिरी गोसावी यांनी पार पाडले होते. याच निश्चयगिरी गोसावींचे समाधी रायगडाच्या चित्त दरवाजाकडे बाजूला एका झाडीत आज बेवारस स्थितीत पडून आहे. कवी कलशांच्या प्रामाणिकपणाचा एक मोठा पुरावा म्हणजे त्यांनी बाटलेल्या आपल्या धर्म बांधवांना पुन्हा हिंदू धर्मात परत घेण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबतचे कविराजांचे पत्र राजवाडे खंडाच्या 8व्या भागात लेखांक 40 वर आजही उपलब्ध आहे. इसवी सन 1686 मध्ये हर्सुल येथील एक ब्राह्मण गंगाधर कुलकर्णी यांना मोगलांनी जुलमाने बटवले होते. त्यानंतर गंगाधर कुलकर्णी सलग 5 वर्षे आपणास हिंदू धर्मात पुन्हा घ्यावे म्हणून प्रयत्न करत होते. रायगडावर येऊन प्रायश्चित्त द्या म्हणून सरकारकडून न्यायाधीश, दानाध्यक्ष व भलगा ब्राह्मण पंडितांना याचना करीत होता. शेवटी कवी कलशांनी त्याचा वृत्तांत छत्रपतीस स्वतःच वदिला आणि छत्रपतींना प्रायश्चित्त द्यायची आज्ञा दिली. शिवाजीराजांनी नेताजी पालकर या मराठ्याला पुन्हा शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेतले, परंतु एखाद्या ब्राह्मणास पुन्हा शुद्धीकरण करून स्वधर्मात घेणे हे त्या काळच्या तेव्हाच्या रूढी परंपराचा विचार करता खूप अवघड होते. पुढे बाजीराव मस्तानी प्रकरण झाल्यावर पुण्यात शमशेर बहादुराच्या मंजूच्या वेळी खुद्द बाजीराव पेशव्यांना धर्म मार्तंडान करून कितीतरी त्रास झाला हे सर्वांना माहीतच आहे. याच पार्श्वभूमीवर शंभूराजे व कविराज हे त्यांच्या धाडसाला दाद द्यायला हवी. कवी कलश औरंगजेबाला फितूर झाले होते असा आरोप इटालियन प्रवासी मनुची, मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर आणि रॉबर्ट आर्मने केला आहे. परंतु अशा फितुरीचा कोणताही पुरावा मराठी कागदपत्रात नाही. उलट ईश्वरदास नागर यांनी कलश औरंगजेबाच्या दरबारी गेले होते, तेथे त्यांनी मोठी बक्षिसी मिळाली. त्यानंतर कलश विशाळगड भागात संभाजीराजांना पकडून देण्यासाठी परत आले असे एका मोठ्या खोट्या कादंबरीतून प्रकाशन लिहून ठेवले आहे. या उलट त्या काळात शंभूराजांची घसरती परिस्थिती पाहून अनेक जातिवंत मराठे मोगलांना जाऊन मिळत होते, तेव्हा त्या नेक मराठ्यांना आणि ब्राह्मणांना असा गुन्हा करू नका म्हणून आर्जव करणारी अनेक पत्रे कवी कलशांनीच लिहिली आहेत. ही इतिहासात उपलब्ध आहेत. शंभूराजे बखरी आणि नाटके रंगवतात तसे मद्यपी नव्हते. उलट एकेवेळी मोगल, सिद्धी, इंग्रज आणि पोर्तुगाज सारख्या 4 शत्रूंना अंगावर घेणारे मराठ्यांचे धाडसी राजकुमार होते. त्यांनी अवघ्या 8-70 हजार फौजेनिशी औरंगजेबाच्या 5 लाख फौजेची सलग 60,000 लोकांशी 8 वर्षे कडवी संघर्ष असा केला. आणि साधा सुद्धा संघर्ष नाही केला.
असे पुरावेच आज शंभूराजांच्या प्रतिमा लखलखीत करू लागले आहेत. ते व्यसनी नव्हते तर विचारी होते, ते बदफैली नव्हते तर बहादूर होते. त्यामुळेच त्यांना व्यसनी बनवणारी तथाकथित कपटी कलुषाची प्रतिमाच आता उजळ होऊ लागली आहे. औरंगजेब आपला शत्रू असला तरी एक अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धीचा व्यवहारी राजकारणी होता. नाशिक जवळच्या रामशेज किल्ला हा 6.5 वर्षानंतरही पडेना तेव्हा त्याने भरमसाठ द्रव्य मराठा किल्लेदाराला फोडून घेतले. छोट्या छोट्या किल्ल्यांची व गड्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी त्याने खूप द्रव्य खर्च केले. कारण तर लाखो सैनिक व जनावरे घेऊन दक्षिणेत दीर्घकाळ राहणे त्याला परवडणार नव्हते. त्यामुळे जर कवी कलश औरंगजेबाला खरेच फितूर झाले असते तर त्यांना आग्रा व लखनौची जहागिरी औरंगजेबाने सहज देऊ केली असती. शिवाय फितूर कलशांना संगमेश्वरातून तुळापूरपर्यंत संभाजी महाराजांबरोबर बांधून नेण्याचे बादशाला काय कारण होते? त्यांच्यावर अन्वयित अत्याचार करून कविराजांची धिंड काढायची तरी काय कारण होते? उलट शिवरायांचे 3ही जावई औरंगजेबाला सामील झाले तेव्हा त्या दूरदेशीच्या कवी आपल्या मित्रासाठी हसत हसत मरणाला सामोरा गेला होता. कवीची जात कुळी त्यांच्या रंगावरून व वर्णनावरून जोखली जात नाही, ती त्यांच्या शब्द सामर्थ्यावरून मापली जाते. तेव्हा औरंगजेबासमोर अकलूज येथे कवी कलश आणि शंभूराजांना साखळदंड आणि काढण्या लावून उभे केले होते. तेव्हा ते दोन्ही राजबंदी आपल्या हाती खरेच गवसले आहेत का यावर औरंगजेबाचा सुद्धा विश्वास बसला नव्हता. त्यांना असं वाटत होतं औरंगजेबाला की कदाचित आपण स्वप्न तर बघत नाही होता. तो आपल्या सिंहासनावरून अचंब्याने खाली उतरून जमिनीवर नाक रगडून अल्लाह ताला लाख लाख दुवे देऊ लागला. तेव्हा तो देखावा पाहून कलशाच्या मुखातून विजय उद्मागाने कोणते शब्द बाहेर पडले पहा. यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, लऊ लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि सारी लिखतई खद्दोत होत बदरंग, त्यो तू ते निहार के तख्त त्यजो अवरंग. आता याचा अर्थ काय? तर रावणाच्या सभेत जैसे जखडून उभे केले हनुमाना, औरंग दरबारी तसाच ठाकसी हुवा तू मराठ्यांचा पंचप्राणा. शेंदूर रासवे रणरंग माखला, अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता, काजव्याचा जळतो टेंबा सूर्यबिंब देखता, दिव्य मुरत नखरा नजाकत पाहून झुकली दिल्ली, मुजऱ्यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरन येई खाली. किती सुंदर वर्णन त्या शेवटच्या क्षणी सुद्धा कवी कलशांनी केलं होतं. समोर यम उभा राहिलेला असताना, मृत्यूदाराशी उभा असताना सुद्धा अशा पद्धतीचे काव्य त्यांच्या तोंडातून फक्त आपल्या मित्राच्या साठीच निघत होते. छत्रपती शिवरायांचा गौरव आपण सारेच जाणता राजा असं करतो. बखरकरांनी रंगवल्याप्रमाणे कवी कलश खरेच जर कपटी कलुषा असते तर अशा खलपुरुषाची निवड महाराजांनी आपल्या राजपुत्राच्या सेवेत केली असते का? समजा आग्र्यामध्ये निवड चुकली तरी महाराष्ट्रात परतल्यावर पुढे 15 वर्षे अशा भोंदी इस्माला शिवाजीराजांनी आपल्या राज दरबारात राहू दिले असते का? राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनंतर महाराणी येसूबाई व महाराणी ताराबाई यांचा ज्येष्ठ विचारी आणि कर्तृत्ववान स्त्रिया म्हणून उल्लेख केला जातो. कवी कलश खरेच इतके कपटी व घातकी असते तर त्यांचा हळूच काटा काढायला महाराणी येसूबाईंना कितीसा वेळ लागला असता हो. शिरकाण म्हणजेच शिरक्यांचा मुलूक, तेच महाराणी येसूबाईंचे माहेर. शिर्के जेव्हा संभाजीराजांना पारखे होऊन मोगलांकडे गेले तेव्हा शिर्क्यांचा हा मुलूक जाळून नागशेष करण्याची मुख्य जबाबदारी शंभूराजांनी कवी कलशावर सोपवली होती. आपले माहेर बेचिराग करणारा इसम म्हणून वास्तविकता येसूबाईंनी कलशाबद्दल अधिक राग असायला हवा होता. परंतु मुघलांच्या दिल्लीतील दीर्घ कैदेतून जेव्हा संभाजीराजांचे सुपुत्र म्हणजे शाहू महाराज व माता येसूबाई महाराष्ट्रात परतल्या तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी शंभूराजांचे अंत्यसंस्कार पार पाडले गेले. त्यावेळेस वडू बुद्रुक गावी
मायलेकींनी संभाजीराजांचे वृंदावनाजवळ स्मारक बांधले, तेव्हा शंभूराजांच्या वृंदावनाशी शेजारीच फक्त 4-5 हात अंतरावर म्हणजेच 10 फुटावर महाराणी येसूबाई कवी कलशांचेही वृंदावन बांधायला विसरल्या नाहीत. का? तर तो कवी कलश प्रामाणिक होता. आपल्या वृद्धपकाळी या दोघांच्याही समाधीवर महाराणी येसूबाई आपल्या आसवांची फुले वाहायच्या. या एकाच उदाहरणावरून कवी कलश यांच्या प्रामाणिकपणा आणि सचोटी व मित्रप्रेम दर्शवण्यासाठी अन्य कोणत्याही पुराव्याची गरज नाही. आज पुण्यापासून नगर रस्त्यावर 26-27 किलोमीटरवर कोरेगाव भीमा गाव लागते. तेथून 2 किलोमीटर अंतरावर वडबुद्रुक ही पावनभूमी आहे. शेजारीच भीमेकाठी तुळापूर आहे. तेथेच औरंग्याने संभाजीराजांचा निर्गुण हत्या केली होती. आज वडबुद्रुकच्या वृंदावनाजवळ गावकऱ्यांनी मोठे स्मारक बांधले आणि ते बांधलेही आहे. यात शंभूराजांचे स्मारक आहे. तर दरवाजापाशीच कवी कलशांचे सुद्धा स्मारक आहे. ते पाहिल्यावर आपल्या मृत्यूनंतरही आपल्या धण्याचे संरक्षण करीत बसल्याचे जणू कवी कलशांचे स्मारक दिसते. असा हा कवी कलश संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे संभाजी महाराजांना ज्या ज्या वेदना दिल्या गेल्या त्या संपूर्ण वेदना औरंगजेबाने पहिला प्रयोग कवी कलशावर केला. कारण की हा प्रामाणिक मित्राला जर त्रास दिल्यानंतर संभाजीराजे संपूर्ण गोष्टी सांगतील असं औरंगजेबाला वाटलं, पण नाही. पहिल्यांदा शंभूराजांबद्दल चांगले गुणगान गायले, त्यांनी कविता केली. म्हणून औरंगजेबाने पहिली जर जीभ कोणाची छाटली असेल तर ती म्हणजे कवी कलशाची. त्यानंतर डोळे काढले, कान कापले, हात कापले. या सगळ्या वेदना शंभूराजांबरोबरच त्यांनी सुद्धा भोगल्या होत्या. असा हा प्रामाणिक कवी कलश हा प्रामाणिकच होता शेवटपर्यंत. म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासात उत्तरेतून 2 महाकवी महाराष्ट्रात पठारावर येऊन पोचले होते. पहिले होते कविराय भूषण आणि दुसरे कविराज कलश. आजही या दोघांची पुसटशी छायाचित्रे आपल्याकडे उपलब्ध नसतात.